नमस्कार, तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज निघालो अलालदरीला. खूप वर्षांपासून विचार केला होता अलालदरीला जायचा, पण काही जुळत नव्हतं. जशी सुरुवात झाली प्रवासाला तसं सगळ्यात पहिले लागत होता अक्कलपाडा डॅम. अक्कलपाडा डॅम हा खूप मोठी ओळख आहे धुळे जिल्ह्याची. पण आता ही ओळख ही वेगळ्या गोष्टीसाठी होत चालली, की कारण कोणाला तिथं येऊन बघायला जागा राहिली नाही. आता तिथं खूप साऱ्या हॉटेल्स झाल्या आहे जिथं नको त्या गोष्टी भेटतात. तरी मी पुढे जाऊन थांबलो. तिथून अक्कलपाड्याला बघून घेतलं. नंतर पूर्ण गिअर घातला होता, एक फोटो काढून निघालो. सरळ पुढे गेल्यावरती पहिल्यांदा लागला मालनगाव डॅम, जे साक्री तालुक्यात येतं. तो डॅम कान नदीवर आहे. हीच नदी पुढे जाऊन पांझरा नदीला मिळते. खूप मोठा होता डॅम. जवळपास 1969ला बांधला आहे असं त्याच्यावर लिहिलं होतं. आणि शांतता होती, खूप ट्रॅफिक नव्हती, त्यामुळे अजून छान वाटत होतं. पण पुढे जायचं होतं, त्यामुळे मी परत पुढचा प्रवास सुरू केला. पण प्रवास हा सुरू असताना सुद्धा मालनगावने काय माझी साथ सोडली नाही. जवळपास 3-4 किलोमीटर बॅकवॉटर आहे आणि त्यालाच लागून हा रस्ता असल्यामुळे खूप छान वाटत होतं. धुळ्याजवळ सुद्धा असं काही जागा आहे की जिथं आपल्याला असा अनुभव भेटेल हे वाटलं नव्हतं. छान निसर्ग होता, थकवा जात होता, इतकं अंतर कापून आलेलं सुद्धा जाणवत नव्हतं. पुढे गेल्यावर आलं कन्हैयालाल महाराजांचं मंदिर, जे खूप जुनं आहे. थोडा तिथं दर्शन घेऊन पोचलो मी अलालदरीला, की ज्याची खूप वर्षांपासून बघण्याची इच्छा होती की कसं आहे अलालदरी. खूप नाव ऐकलंय, पण गेल्यावरती कळतं की ते खूपच छान आहे. मला माहिती नाही मोबाईलमध्ये ते व्यवस्थित शूट झालं आहे का, पण छान वाटत होतं. पावसाळ्यात आलो असतं तर अजून छान वाटलं असतं. आणि एक सुरुवात होती सोलो ट्रिपसाठी आणि म्हणावं की ब्लॉगिंगसाठी. आणि प्रयत्न करेल की याच्या परत पुढेही मी काही ना काही ब्लॉगिंग करत राहील. अलालदरीला येऊन पोचलो आहे. खूप वर्षांपासून वाटत होतं इथं यायचं. वर्किंग करताना सुद्धा कधी जमलं नाही, पण आज असंच निघालो सोलो राईडला टनरवरती आणि आज अलालदरीला पोचलो आहे. खूप छान वाटतंय. थोडा टाईम चुकला, पावसाळ्यात आलं सुद्धा अजून छान आहे, पण तरी धबधबा वाहतोय. खूप सुंदर आहे. नंतर आठवणी म्हणून तिथले काही छान फोटो काढलेत. जेवढं जमेल तेवढं प्रयत्न केला. नंतर सुरू झाला परतीचा प्रवास, कारण की संध्याकाळ होत होती. अजून बरंच अंतर कापायचं होतं आणि जमेल तेवढे काही वेगवेगळे शॉर्ट्स घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्यातला हा एक शॉर्ट. पुढे परत एकदा मालनगावचं बॅकवॉटर लागलं. सनसेट एन्जॉय केला. संध्याकाळ छान बघितली आणि दिवस चांगला सत्कर्मी लागला असं म्हणून वाटतं.